कॅबिनेट मिशन प्लॅन त्रिमंत्री योजनेमधील तरतुदीमध्ये संविधान सभेची रचना पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे. कशी करण्यात आली? विधान एक पहा. संविधान सभेत एकूण 389 सदस्य असतील. प्रश्न काय? वरीलपैकी अयोग्य नसलेली विधानं ओळखा. अयोग्य नसलेली विधानं म्हणजे काय? योग्य विधानं ओळखायचं आहे. मग 389 सदस्य होते का संविधान सभेमध्ये? तर होते. विधान एक बरोबर आहे. ओके. एक ज्या ज्या ठिकाणी आहे ते आहेत हे ठेवून द्यायचं, बाकीचे सगळे कॅन्सल करायचे. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे. ठीक आहे. पुढं सदस्यांच्या निवडणुका प्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनं केल्या गेल्या. घटनेच्या असणाऱ्या सुरुवातीला घटना लिहिण्यासाठी जी असणारी त्रिमंत्री योजना होती किंवा कॅबिनेट मिशन होता, तिथं होता अप्रत्यक्ष निवडणुका, प्रत्यक्ष नव्हत्या आणि ते जबाबदारी दिली होती प्रांतांना. त्यामुळे विधान ब चुकीचं आहे. ब चुकीचं आहे तर उत्तर सापडलं आपल्याला या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी बरोबर असणार आहे. फक्त अ बरोबर आहे. तरी पण विधान 3 पहा. साधारणतः 1 लाख लोकसंख्येमागं एक सदस्य असे प्रमाण राखण्यात येईल. नाही, किती होतं प्रमाण? 10 लाखासाठी एक सदस्य अशा पद्धतीचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला दिसतो.